फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मटणाचा रस्सा आणि अळणी पाणी। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, तुम्हाला नक्की आवडेल। इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतलं आहे। प्रथम आपण ह्याचा अळणी रस्सा करणार आहोत, त्यासाठी मी वाटण घेतलं आहे। तर आपण बघूया मी वाटण्यासाठी काय काय घेतलं आहे। ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या, हे सगळं आपण आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी एका कुकरमध्ये 2 चमचे इतकं तेल टाकत आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कांदा टाकूया बारीक चिरलेला। आता आपण ते चांगला गुलाबी कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकून चांगलं हलवून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊया। 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे हिरवं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया। आपल्याला हे वाटण ही 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये जेवढं आपल्याला अळणी पाणी पाहिजे ते पाणी टाकून घेऊया। आता ह्याला उकळी आल्यावरती आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या आपण ह्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। आता मी इथं कढई ठेवली आहे। मटणाचा लाल रस्सा करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया। प्रथम मी खोबऱ्याचे बारीक काप केले आहे आणि ते तेलात टाकून असे लालसर भाजून घेतले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण आणखीन त्याच्यात थोडंसं तेल टाकून कांदा टाकायचा आहे। कांदाही आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपला कांदा भाजून होतोय तोपर्यंत आपण हे खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता खोबरं अशा प्रकारे बारीक केलं आहे। तोपर्यंत आपला कांदाही छानपैकी भाजून झाला आहे। आता त्यामध्ये आपण सफेद तीळ, दगडी फूल, थोडीशी खसखस, लसूण आणि अद्रक, तेही आपण त्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं 1-1 मिनिट आपण मिक्स करून घ्यायचं आहे। 1-1 मिनिट परतल्यानंतर आपण गॅस बंद करून ते थंड करायला ठेवायचं आहे। थंड झाल्यावरती जे आपण खोबरं बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये आपण ते सगळं टाकून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ते बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलं आहे। तर इथं रस्सा बनवण्यासाठी मी एक मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कांदा बारीक कापून टाकला आहे। कांदा गोल्डन झाल्यावरती थोडासा घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मटण मसाला टाकायचा आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे आपण वाटण केलं होतं ते वाटणही त्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण ते चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आपण मिक्सरचं भांडंही धुतलेलं पाणी त्याच्यात टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि बारीक गॅस करून 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपला कुकरही इकडं गार झाला आहे। आता आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता आपल्या अळणी रश्श्याला किती छान कलर आला आहे आणि मटणही शिजलं गेलं आहे। आता आपण हे एका पातेल्यात काढून घेऊया। आता तुम्ही ह्याच्यामधून तुम्हाला जेवढं अळणी पाणी पिण्यासाठी हवं असेल तेवढं तुम्ही काढून घेऊ शकता।
आता इथं तुम्ही बघू शकता आपला मसाल्याला किती छान असं तेल सुटलं आहे आणि आपला मसाला छानपैकी परतूनही झाला आहे। आता जेवढं मला आळणी पाणी हवं होतं तेवढं मी काढून घेतलं आहे आणि बाकीचं उरलेलं मटण आणि आळणी पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आता आपण आधी त्यात मटण टाकून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। त्यामध्ये आता आपण तो आळणी पाण्याचा रस्साही टाकून घेऊया। लक्षात ठेवा आळणी पाण्याचा रस्सा त्याच्यामध्ये टाकणं आवश्यक आहे। आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण त्याच्यात पाणी टाकू शकता। आळणी रश्श्याचं टाकण्याचं कारण असं आहे की मटणाची चव लाल रश्श्यामध्येही उतरली पाहिजे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। आपलं मटण अगोदरच शिजलेलं आहे त्यामुळे आपण ह्याला फक्त 10 ते 15 मिनिटं कढून द्यायचं आहे मीडियम गॅसवर। इथं 10 मिनिटं झाले आहेत। तुम्ही बघू शकता आपलं कालवण छानपैकी कढलं आहे आणि वरती किती छान अशी तरी सुद्धा आली आहे। तुम्हीही अशा प्रकारे घरी नक्की करून पहा। तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा नवीन आणि छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत असा मटण आणि मटणाचा आळणी रस्सा नक्की ट्राय करून पहा।